ऊपर ले लो बाबा पाउडर ले लेना ऊपर थोड़ा साइड। वो ये कारण की वजह से अभी मट्टी में जो है ना इसमें हल्दी डाल। हा आखाडा जवळपास आज रिनोव्हेट करून 352 वर्ष झालेला आहे. आमच्या वडिलांच्या पिढीत बाबूलालजी उस्ताद बाखरिया हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. चाळीस वर्ष जवळपास, म्हणजे ही खूप मोठी एक फेडरेशन जी आहे, म्हणजे त्याचे अध्यक्षपद राहिलेले आपल्या संभाजीनगर शहराला आणि या आखाड्याला ही नावलौकिक जे प्राप्त झालं. ज्यादातर क्या है यहाँ पर ये एक ही मोमेंटम की सब ज्यादातर एक्सरसाइजेस तो कभी कुछ कोई ऐसा ज्यादातर अभी जिम वगैरह इसीलिए जाते कि कांस्टेंट एक्सरसाइज से थोड़ा बोर हो जाता, तो इसके लिए ऐसा लेजिम वगैरह था पहले, तो ये लेजिम को वजनदार बना देते. क्रॉसफिट जो करते हैं हम आजकल, तो क्रॉसफिट के हिसाब से इसका यूज करते थे. 48 किलो गटामध्ये खेळत होते, पण रेफरीसाठी 3 ठिकाणी कुस्त्या चालायच्या. एक रेफरी म्हणजे शिट्टी वाजली तर चुकीनं माझ्या वडिलांनी त्या समोरच्या दिल्लीच्या पैलवानला पाडलं. रेफरी त्यांचाच होता, पण शिट्टी दुसरीकडे वाजली. माझ्या वडिलांनी बांगडी मारल्यानंतर ती पाडली. शिट्टी वाजल्या म्हणून सोडून दिली, त्यांनी तोड करून वडिलांना परत पाडलं. 30 सेकंद दाबून ठेवायचं तर वडिलांनी जवळपास 55 सेकंद दाबून ठेवलं होतं. आणि बाबूलालजी वस्ताद त्यावेळेस तिथं उभे होते. त्यांनी ही कुस्ती पाहिलं, रेफरीनं चुकीचं दिलेलं पाहिलं, तर वरती त्या चुकीचं दिल्यानंतर दिल्लीच्या पैलवानला विजेत घोषित केलं गेलं. पण बाबूलालजी वस्ताद यांनी हे पाहिल्यानंतर वरती स्टेजवरती जाऊन बाबूलालजी वस्तादनी त्या रेफरीच्या मुस्कडात मारून त्याला वरती पाडलं आणि माझ्या वडिलांना खांद्यावर घेऊन फिरवणार त्या बाबूलाल वस्ताद. आज मला ही इथे आल्यानंतर कळलं की तेच बाबूलाल वस्ताद होते.